नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आपण पाहत आहात अग्निर ही रोमहर्षक कथा. मागच्या भागात आपण पाहिलं होतं की अग्नी आणि नीरा कायराच्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त होते. आजच्या भागात पहिल्यांदाच अग्नी आणि नीरा एकत्र मॉलमध्ये खरेदीसाठी जाणार आहेत. पण ही साधी खरेदी त्यांच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण घेऊन येणार आहे. चला तर मग सुरुवात करूया अग्निर भाग 32. नीराने काय काय घ्यायचं याची पूर्ण यादी तयार केली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अग्नी सांगितलेल्या वेळेवर बरोबर घरी आला. त्याने ड्रायव्हरला पाठवून नीराला बाहेरच बोलवून घेतले. आज नीराने अबोली कलरची प्रिंटेड ऑर्गेन्झा साडी घातली होती. कायराच्या हट्टामुळे तिने तिचे केसही एक पिन लावून मोकळे सोडले होते. साडीचा पदर हातावर सोडत फक्त कपाळावर एक टिकली लावून ती बाहेर आली. अग्नीने आज तिचे निरीक्षण केले तर तिच्या अंगावर एकही दागिना नव्हता. तिच्या गळ्यात इव्हन तिच्या हातात घड्याळही नव्हते. लग्नानंतर आतापर्यंत आपण तिला काहीच घेऊन दिले नाही याची जाणीव आता झाली. तेवढ्यात नीरा गाडीत येऊन बसली. गाडी सुरू झाल्यावर ड्रायव्हरने FM ऑन केला. अग्नी सीटवर डोकं टेकून शांतपणे गाणे ऐकत बसला होता. त्याच्या मनात काय वादळ चालू होते हे त्यालाच माहिती. आणि नीरा ती खिडकीबाहेर बघत तिची गालात हसत होती. नाही म्हणायला आता ती अग्नीसोबत तिचे लग्न झाले होते आणि ते लग्नानंतर असे पहिल्यांदा कुठेतरी बाहेर जात होते. जरी तो आणि ती हे लग्न कायरापुरताच मान्य करत असले तरी नव्या लग्नाची हुरहुर दोघांच्याही मनात जाणवत होती. मॉलसमोर गाडी थांबताच अग्नी त्याच्या बाजूचा दरवाजा उघडत खाली उतरून पुढे चालू लागला. त्याला जाताना पाहून नीरासुद्धा पटकन गाडीतून उतरली आणि त्याच्या मागे पळत पळतच चालायला लागली. त्याच्या चालण्याचा स्पीड एवढा होता की तिला अक्षरशः पळावे लागत होते. पळल्यामुळे तिला थोडी धाप लागली आणि तिला लागलेली धाप बघताच तो हळूहळू चालू लागला. अग्नी त्याच्याही नकळत तिची काळजी घेत होता. मॉलच्या मध्यभागी येऊन अग्नी थांबला आणि तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. त्याच्या नजरेतील प्रश्न समजून ती लगेच उत्तर देत म्हणाली, ते सगळ्यात पहिले गणपतीची आराससाठी आणि वाढदिवसासाठी लागणारे डेकोरेशनचे साहित्य. तिने असे सांगताच त्याची पावलं लगेच दुकानाच्या दिशेने वळली. काही घ्यायचे पण होते की फक्त दुकान पाहायला आलो. दुकानात येऊन थोडा वेळ झाला तरीसुद्धा नीराने अजून एकही वस्तूला हात लावला नव्हता. खरं तर नीरा दुकानातल्या एवढ्या किमती वस्तू बघून मनातून थोडी घाबरली होती. मुंबईत जरी लहानाची मोठी झाली असली तरी मॉलमध्ये ती नेहमी विंडो शॉपिंग करायची. त्यामुळे आपण एखाद्या वस्तूला हात लावला आणि ती वस्तू खराब झाली तर, हा विचार करूनच तिने अजून एकही वस्तूला हात लावला नव्हता. पण तिला वस्तूंकडे फक्त बघताना बघून अग्नीने विचारलं. त्यावर तिने फक्त मान हलवून होकार दिला आणि एक एक वस्तू हळुवारपणे बघायला लागली. अग्नी तिथेच सोफ्यावर बसून तिचं निरीक्षण करू लागला. नीरा एक एक गोष्टीचा फार विचार करून घेत होती. पडदे, फुलं, त्यांच्या रंगसंगती सर्व काही तिने कायराला आवडेल असेच घेतले. डेकोरेशनच्या वस्तू घेऊन झाल्यावर ते लहान मुलांसाठी रिटर्न गिफ्ट्सच्या दुकानात वळले. ते दुकानात जाणार तेवढ्यात अग्नीला एक फोन कॉल आला. त्याने तिला हातानेच दुकानात जाण्याचा इशारा केला आणि तो फोनवर बोलू लागला. सॉरी मॅम, तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात. इथे सर्वच वस्तू खूप कॉस्टली आहेत, तुम्हाला नाही परवडणार. नीरा दुकानात आल्यावर तिने लहान मुलांसाठी ठरवलेल्या रिटर्न गिफ्टच्या वस्तू मागितल्या. पण तिचे राहणीमान बघता सेल्स गर्ल तिला ॲटिट्यूडमध्ये म्हणाली. तिचे बोलणे ऐकून नीराला वाईट वाटले आणि ती माघारी फिरली होती की मागून अग्नीचा आवाज आला. नो हू यू आर अँड व्हॅल्यू दोज हू कम टू यू. अग्नीचा तो करारी आवाज ऐकून ती सेल्स गर्ल चपापली. तिने त्याला एक नजर खालून वर पाहिले आणि पाहतच राहिली. मॉलमध्ये येताना त्याने त्याचं ब्लेझर गाडीतच काढून ठेवलं होतं. हाताच्या स्लीव्ज फोल्ड केल्याने त्यातून त्याचे मसल्स उठून दिसत होते. त्याला पाहताच ती सेल्स गर्ल आणि बाकीच्या सेल्स गर्लसुद्धा पाहत राहिल्या. तो एखाद्या साऊथ ॲक्टरपेक्षा कमी दिसत नव्हता. तो मोठी मोठी पावलं टाकत नीराच्या बाजूला येऊन उभा राहिला. त्याने तिचा हात आपल्या हातात धरत मॅनेजरला जोरात आवाज दिला. त्याच्या आवाजाने मॅनेजरसुद्धा पळत त्याच्यासमोर येऊन उभा राहिला.
अग्नीला आपल्या दुकानात आलेले पाहून मॅनेजर मान हलवून त्याला ग्रीट करत होता. नीरा तर फक्त त्याने तिच्या धरलेल्या हाताकडे पाहत होती. तेवढ्यात अग्नी मोठ्याने ओरडला, हे अशा प्रकारे काम करतात का तुम्ही? सर्व युजलेस लोकांना कामाला ठेवलंय. आता 5 मिनिटात तुमच्या दुकानाचं लायसन जप्त करायला सांगतो. अग्नीने खिशातून फोन काढत त्याला धमकी दिली. सॉरी सर, सॉरी मॅडम, माझी मिस्टेक झाली. तिने तुम्हाला ओळखलं नाही. मी सॉरी म्हणतो. प्लीज प्लीज असं करू नका. मॅडम, तुम्ही तरी सांगा ना सरांना, प्लीज. तो दुकानदार मॅनेजर त्या दोघांकडे पाहून विनवण्या करू लागला. तो दुकानदार तिला विनंती करू लागताच ती भानावर आली. आपल्यासाठी अग्नीला एवढं संतापलेलं पाहून तिला मनातच आनंद झाला, पण आता परिस्थिती सांभाळणेसुद्धा गरजेचे होते. तिने त्याच्या पकडलेल्या हातावर आपला दुसरा हात ठेवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. आणि आश्चर्य म्हणजे तिचा हात त्याच्या हातावर ठेवल्याचे जाणवताच तो तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. तिच्या चेहऱ्यावरची शांतता आणि तिने त्याला दिलेली हलकीशी स्माईल पाहून त्याचा राग आपोआप शांत होऊ लागला. त्याने मोबाईल खिशात ठेवत मॅनेजरला होकारात मान हलवली. या ना मॅडम, प्लीज प्लीज बसा. तुम्हाला काय पाहिजे? मी तुम्हाला सर्व दाखवतो. मी स्वतः तुम्हाला सर्व दाखवणार. मॅनेजरने त्या दोघांना सोफ्यावर बसायला सांगत स्वतः जाऊन एक एक वस्तू आणून नीराला दाखवू लागला. नीरा त्या वस्तू पाहत असताना अग्नी तिच्या बाजूने उठून जवळच्या खुर्चीवर जाऊन बसला आणि विचार करू लागला. काय झाले होते मला थोडा वेळपूर्वी? मला त्या मुलीच्या बोलण्याचा फार राग आला होता, पण मग अचानक नीराकडे बघत तो राग शांत कसा झाला? अग्नी स्वतःशीच विचार करत नीराकडे बघू लागला. थोड्याच वेळात नीराने त्या दुकानात मुलांसाठी घ्यायच्या सर्व वस्तू घेतल्या आणि मग अग्नीसोबत तिथून बाहेर पडली. कायरासाठी आणि मासाहेबांसाठी कपडे घ्यायचे होते. दुकानाच्या बाहेर येताच नीराने पुढच्या खरेदीची यादी सांगितली. नो नीड, त्यांच्यासाठी मी डिझायनरला सांगितले आहे. अग्नीने तिला सांगितले. ते मला रोजी आणि भूमीसाठी. नीरा अडखडत त्याला सांगू लागली. तिचे बोलणे समजतात त्याने मानेने होकार दिला आणि तो क्लॉथ स्टोअरकडे वळला. तिथे तिने भूमी आणि रोजीसाठी छानसा ड्रेस घेतला. सोबतच भुवनसाठी सुद्धा तिने तिच्या पसंतीने ड्रेस घेतला. अग्नीने तिला बबलूसाठीही ड्रेस घ्यायला लावला. बबलूसाठी ड्रेस घेताना नीराचे डोळे भरून आले. अग्नीला आपल्या भावाची काळजी करताना पाहून तिच्या मनात हालचाल उठली. खरेदी संपताच तिने अग्नीला घरी जाण्याविषयी सांगितले, पण तो मात्र तिथे आजूबाजूला दुकान बघत काहीतरी विचार करत होता. हळूहळू तो एका दुकानाच्या दिशेने चालू लागला. नीरासुद्धा त्याच्याबरोबर चालत होती. बॉडीगार्ड्सने सर्व बॅग्स पहिलेच डिकीत नेऊन ठेवल्या होत्या. अग्नीर सोबतच एका ज्वेलरी शॉपमध्ये आले. आता तिथे कोणासाठी काय घ्यायचं आहे असा विचार नीरा करत असतानाच अग्नीने तिथल्या सेल्स गर्लला नीरासाठी काही ज्वेलरी दाखवायला लावल्या. नाही, मला नको आहे. नीरा तिथली एकदम कॉस्टली ज्वेलरी बघत म्हणाली. का? तुझ्याकडे पहिलेच भरपूर आहे? त्याने थोड्या कडक आवाजात असे विचारताच तिने आपली मान खाली घातली. ती कोणत्याही ज्वेलरीला हात लावत नाही असे बघून त्याने स्वतः तिच्यासाठी काही ज्वेलरी, इयरिंग्स, ब्रेसलेट, बँगल्स पॅक करायला लावल्या आणि तिथून तो तिला एका साडी शॉपमध्ये घेऊन आला. अग्नीने तिला नेहमी फक्त साडीतच बघत असल्यामुळे तो तिला साडी शॉपमध्ये घेऊन आला. तिथेही त्याने त्याच्या पसंतीने साड्या काढल्या. भरलेली ट्रॉलीकडे पाहत पटकन नीरा पुढे होऊन म्हणाली, माझ्याकडे घालायला साड्या आहेत, प्लीज मला काही नको. तिने त्याला विनंती केली, पण तिच्या बोलण्याकडे त्याने दुर्लक्ष करत त्या सर्व साड्या पॅक करायला सांगितल्या. प्लीज, तुम्ही इतकं सगळं घेतल्यावर मला त्याचं दडपण जाणवेल. आधीच तुम्ही भूमीसाठी आणि बबलूसाठी सुद्धा घेतलं आहे. त्याने बिल देण्याकरता त्याचं कार्ड पुढे केलं तसं नीरा त्याचा हात मागे करत म्हणाली, एक व्हॅलिड रिझन की मी हे सगळं का करू शकत नाही. त्याने तिच्याकडे एक भुवई उंच करून पाहिले तसे तिने आपली नजर खाली झुकवली आणि फक्त त्याला ऐकू जाईल एवढ्या हळू आवाजात म्हणाली, मी फक्त कायराची आई आहे, त्यामुळे मला नको काही. तिने असे म्हणताच त्याला तिचा खूप राग आला. त्याने आपले दात दातावर जोरात दाबले आणि तिला म्हणाला, हा विचार लग्न करताना करायचा होता. रिझन नॉट ग्रँटेड. त्याने बिल दिलं आणि सगळं सामान
गाडीत ठेवायला सांगून तो झपाझप पावलं टाकत शोरूमच्या बाहेर निघाला. नीरा मात्र गोंधळून त्याच्या मागे पळत चालत होती. तिच्या बोलण्याचा त्याला राग आला हे तिला समजून आले होते, पण का आला हे मात्र तिला कळत नव्हते. खरे सांगायचे झाले तर त्याला तिच्या बोलण्याचा राग का आला हे त्याला देखील कळत नव्हते. तो आपल्याच विचारात भराभर पुढे पावलं टाकत असताना तिने मागून आवाज दिला, अहो प्लीज थोडं हळू चाला ना. तिने अहो म्हणताच त्याने मागे वळून पाहिलं. त्याच्या मागे पळत पळत ती अक्षरशः दमून गेली होती, पण आता त्याच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल होती. तो तिच्यासोबत हळूहळू चालू लागला. आय नीड अ स्ट्रॉंग कॉफी, सो गो टू द कॅफे. तिचा परत नकार येईल त्याआधीच तो कॅफेकडे वळला. इफ यू वॉन्ट समथिंग ऑर्डर इट. त्याने तिच्याकडे मेनू कार्ड सरकवले. तिने मानेनेच नकार देताच त्याने वेटरला बोलवून दोघांसाठी कॉफी सांगितली. नीरा मनातच त्याच्या वागण्याचा विचार करत होती. आज अग्नी नेहमीपेक्षा वेगळं वागत होता. आज त्याने तिच्यासाठी दुकानात जो स्टँड घेतला होता तो आठवून तिचे गाल लाल होऊ लागले. तिने आपली मान खाली झुकवत गालातच हलकी स्माईल केली. तो सुद्धा कॉफी पीत तिच्याकडेच बघत होता. एवढ्या दिवसांच्या निरीक्षणातून तो तिच्यावर हळूहळू विश्वास ठेवू लागला होता. तिचं कायरावर असलेलं प्रेम पाहून कधी कधी तो भारावून जायचा. त्या दोघी एकमेकींसोबत एवढ्या अटॅच होत्या की कधी कधी त्याला त्यांचा हेवा वाटायचा. कॉफी संपली तसे ते दोघेही गाडीकडे जायला निघाले. ते लिफ्टपर्यंत पोहोचलेच होते की नीराने पटकन त्याचा हात गच्च आवळून धरला. प्लीज प्लीज, मी मी नाही. तिच्या सर्वांगाला थरकाप सुटला होता. तिने त्याच्या हाताला आपल्याकडे खेचत त्यात तिचे तोंड लपवले. काय झालं नीरा, येताना तर आपण लिफ्टनेच आलो, मग आता का घाबरतेस? अग्नीला वाटले तिला लिफ्टची भीती वाटत असेल, म्हणून तो तिला समजावू लागला. तिने थोडीशी मान तिरपी करत आजूबाजूला बघितलं आणि पटकन त्याच्या शर्टाला आपल्या हाताने धरून त्यात चेहरा घुसळत म्हणाली, तो तो आला. प्लीज मला घरी जायचं. त्याच्या शर्टाला आता ओलावा जाणवला. त्याने तिचा चेहरा जबरदस्ती वर करून बघितलं असता तिच्या संपूर्ण चेहऱ्याला घाम सुटला होता आणि तिचे डोळेसुद्धा वाहत होते. मी मी नाही जाणार, असे अस्पष्ट बोलत तिने आपले अंग ढिलं सोडून दिलं आणि ती बेशुद्ध झाली. अग्नीला तर एक क्षण काय झाले काही समजले नाही. त्याने तसेच तिला आपल्या दोन्ही हातात उचलले आणि पटापट पावलं टाकत गाडीत येऊन बसला. त्याने ड्रायव्हरला लगेच गाडी बंगल्यावर घ्यायला लावली. भुवनला सांगून त्याने बंगल्यावर पहिलेच डॉक्टर तयार ठेवले होते. तिथे पोहोचताच त्याने तिला परत आपल्या हातात उचलले आणि त्याच्या बेडरूममध्ये आणून झोपवले. डॉक्टरांनी तपासून तिला परत पॅनिक अटॅक आल्याचे सांगताच भुवनने आपल्या भुवया उंचवल्या. अग्नीने माईकला भूमीला बंगल्यावर घेऊन यायला सांगितले होते. डॉक्टरांचे बोलणे ऐकून तिला अग्नीवर संशय यायला लागला, कारण या आधी पण त्यांनी तिचा भूतकाळ आठवून देताच तिला पॅनिक अटॅक आले होता. भुवन गेले काही दिवस अग्नीचे बदललेले वागणे बघत होता, त्यामुळे त्याला आता अग्नीवर या गोष्टीसाठी संशय आला नाही. असे काय झाले असेल की नीराची तब्येत बिघडली, म्हणून तो विचार करू लागला. अग्नीने भूमीला नीराजवळ बसवून माईक आणि भुवनला इशारा करत आपल्या स्टडी रूमकडे गेला. ते दोन्ही स्टडी रूममध्ये आले तेव्हा अग्नी अस्वस्थपणे एरझाऱ्या घालत होता. माईकला बघताच तो पुढे होऊन म्हणाला, चेक द ऑल CCTV फुटेज इन मॉल. माईकनेही होकारात मान हलवली आणि तो एक कॉल करण्यासाठी बाजूला जाऊन उभा राहिला. अग्नी, तुम ठीक बताओ, क्या हुआ था? भुवन तर एरवी एका चाकराप्रमाणे त्याला हुकूम म्हणायचा, पण ज्यावेळेस अग्नीला एका मित्राची गरज असायची त्यावेळेस तो नेहमी त्याचा मित्र म्हणून त्याच्यासोबत उभा राहिला. आजही तो त्याचा वफादार नोकर नाही तर त्याचा मित्र म्हणून त्याला प्रश्न करत होता. माहीत नाही भुवन अचानक काय झालं. सगळं तर ठीकठाक चालू होतं, पण जसे आम्ही घरी यायला निघालो तर अचानक ती वेगळ्याच प्रकारे रिॲक्ट करायला लागली. अग्नी थोडं पॅनिक होत म्हणाला. डॉक्टर म्हणाले तिला पॅनिक अटॅक आला होता, पण तो तिला तेव्हाच येतो जेव्हा तिला तिच्या भूतकाळातल्या काही घटना आठवतात. तुला तिथे तसं काही झाल्यासारखं वाटतं का?
भुवनने त्याला इतक्या वेळेपासून मनात असलेली शंका विचारली. मला तर तसं काही वाटलं नाही. अग्नी डोक्याला हात लावत म्हणाला. ठीक आहे, जास्त विचार करू नको. आपण शोधू काय होतं ते. असं म्हणत भुवन आणि माईक आपल्या आपल्या कामाला निघून गेले. अग्नी तिथेच विचार करत बसला. विचार करता करता त्याला मध्येच काहीतरी क्लिक झालं आणि तो स्टडी रूममधून पटकन बाहेर निघाला. अग्नीच्या डोक्यात आता एकच प्रश्न घुमत होता. मॉलमध्ये नक्की असं काय झालं होतं ज्यामुळे नीराची ही अवस्था झाली? CCTV फुटेजमध्ये काय दिसणार होतं? आणि नीराने घाबरून म्हटलेलं तो तो आला, तो कोण होता? अग्नीला अजूनही माहिती नव्हतं, पण नीराचं भूतकाळाचं दार आता हळूहळू उघडायला लागलं होतं आणि त्या दारामागे लपलेलं सत्य अग्नीच्या आयुष्यात वादळ घेऊन येणार होतं. हे सगळं उलगडणार आहे पुढच्या भागात. जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे पुढचा भाग तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. पुन्हा भेटूया अग्नीरच्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.